आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक. महाराज सुग्रीव, असे वीर योद्धा जर मला साथ देतील तर मी खरंच सांगतो, शीघ्र रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा नाश करीन. लंकेचा दुर्ग, त्याच्या रक्षणाच्या पद्धती आणि ज्या प्रकारे सेनेद्वारा सुरक्षित आहे ते सर्व मी आपणास सांगतो. लंकेची 4 महाद्वारे आहेत, ज्याच्याद्वारे आक्रमण करणाऱ्या सेनेवर ते मोठमोठे दगड फेकतात. तिथे विस्फोटक अस्त्रांचाही संग्रह असतो. नगरीच्या 4 दिशांना सोन्याचा एक वेढा आहे जो अभेद्य आहे. त्याच्या सर्व दिशांना भयानक आणि खोल थंड पाण्याचा साठा आहे, ज्यात मगर आदी प्राणी ठेवले आहेत. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनीतीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष आहे. खरदूषणाने अविचारीपणे आपल्या अहंकाराच्या धुंदीत त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार केला. त्यावर सर्वात मोठं अनितीचं काम केलं आपण. त्यांच्या पत्नीचं हरण करून, त्यांच्या आत्मसन्मानावर प्रहार करून. विभीषण, आम्हाला कळून चुकलं आहे. तो वानर प्रथम तुझ्या घरी आला, तू सीतेचे रहस्य सांगितलंस, त्याने सगळ्या लंकेला आग लावली, पण तुझं घर मात्र वाचलं. घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिलायस. साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस. आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघालायस. जा कुलहीन, घरचा भेदी, त्या वनवासीना जाऊन नीती शिकव. यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे. जा. दादा, मला चुकीचं समजू नका. तुम्ही मला पित्या समान आहात. मी निष्कपट आणि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलंच चिंतलं आहे, सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे. याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत, त्यांच्याशी वैर पत्करू नका. कुलकलंक, जा. माझ्या नजरेसमोरून दूर हो. जा. लंकेत तुझं काही स्थान नाहीये. जा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं, मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे. लंकेश, लंकेश? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. जा. रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यानं लंका वाचली आहे, परंतु रावणाला तिन्ही लोकात कुणीही वाचू शकत नाही. आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे. आणि आपल्या राजाला हेही सांग की अजून वेळ आहे. जर आपलं कुल आणि राक्षस जातीचं संरक्षण हवं असेल तर श्रीराम प्रभूंच्या शरणात ये. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी ह्याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत पूर्ण सुकवेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील. प्रभू, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. रावणाने माता सीतेला केवळ 1 महिन्याचा अवधी दिलाय. खरं तर नल कुबेराच्या शापामुळे तो बळजबरीनं भगवती सीतेच्या सतीत्वाचा भंग करणार नाही,
परंतु तो क्रूर रावण 1 महिन्यानंतर देवी सीतेची हत्या जरूर करू शकतो. म्हणून क्षणभर विलंब करण्याने आपले पूर्ण अभियान व्यर्थ जाऊ शकते. हे रघुनाथ, आपण बुद्धिवंता श्रेष्ठ आणि सर्व शास्त्राचे जाणकार आहात. आपण अस्त्र शस्त्र विद्येचेही जाणकार आहात. आपला मोठमोठ्या दिव्यास्त्रावरही अधिकार आहे, जो विश्वात इतर कुणाकडेही नाही. मला तिन्ही लोकात कुणी असा दिसत नाही जो आपण धनुष्य धारण केल्यावर आपल्या समोर टिकू शकेल. हे रघुनाथा, म्हणून आमचं सर्वांचं मत हे आहे की आमच्या सेनेचे सेनानायक प्रभू आपणच असाल. आम्ही सर्व आपल्या मंत्र्याप्रमाणे आपले सहाय्यक होऊन आपल्या ध्वजाच्या खाली युद्ध करू. महाराज सुग्रीव, असे वीर योद्धा जर मला साथ देतील तर मी खरंच सांगतो, शीघ्र रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा नाश करीन. एका सेनापतीला शत्रूवर आक्रमण करण्याआधी त्याचं बलाबल आणि त्याच्या सुरक्षा पद्धतीचं पूर्ण ज्ञान असायला हवं. म्हणूनच हे हनुमान, रावणाच्या सेनेची संख्या, नगरद्वारांना अभेद्य बनवण्याची पद्धत, लंकेच्या रक्षणाचे उपाय, जे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं आहेस, त्या सर्व गोष्टींचं या सभेत वर्णन कर. प्रभू, लंकेचा दुर्ग, त्याच्या रक्षणाच्या पद्धती आणि ज्या प्रकारे सेनेद्वारा सुरक्षित आहे ते सर्व मी आपणास सांगतो. लंकेची 4 महाद्वारे आहेत. त्यांच्या मजबूत चौकटींमध्ये मोठे मोठे अडसर आहेत. त्याच्यावर विशाल आणि प्रबळ कुबल यंत्रे ठेवली आहेत, ज्याच्याद्वारे आक्रमण करणाऱ्या सेनेवर ते मोठमोठे दगड फेकतात. तिथे विस्फोटक अस्त्रांचाही संग्रह असतो. नगरीच्या 4 दिशांना सोन्याचा एक वेढा आहे, जो अभेद्य आहे. त्याच्या सर्व दिशांना भयानक आणि खोल थंड पाण्याचा साठा आहे, ज्यात मगर आदी प्राणी ठेवले आहेत. त्या खाईला पार करण्यासाठी 4ही मुख्य दरवाजांसमोर 4 झडपा बसवल्या आहेत, ज्या शत्रू आल्या असता यंत्राद्वारे पाण्यावरून उचलल्या जातात. त्याच्या 4ही बाजूस प्राकृत आणि कृत्रिम अडथळे आहेत. 4 प्रकारचे दुर्ग आहेत आणि खूप प्रकारची व्यूहरचना आहे, त्यांचं निरीक्षण रावण स्वतः करतो. परंतु प्रभू, आपल्या शक्तीच्या प्रतापाने मी लंकेची मोठी हानी केली आहे. त्याच्या झडपांना तोडून टाकलं आहे आणि खाईला बुजवून टाकलं आहे. त्यामुळे आपल्या सेनेला लंकापुरीत प्रवेश करण्यास सुविधा होईल. हे राम, मी त्यांच्या बऱ्याचशा अस्त्रशस्त्रांच्या संग्रहालयांना उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आता आपण उचित मुहूर्तावर सेनेला कूच करण्याची आज्ञा द्यावी. हनुमंत, रावणाच्या नगरीत जे साहस आणि पराक्रम तू दाखवला आहेस, ते कदापि देवतांना सुद्धा संभव नव्हतं. आम्ही तुझ्याशी सहमत आहोत की आता सेनेनं कूच करायला हवं. महाराज सुग्रीव, आम्ही आपल्या सर्वांच्या संमतीनं सेनानायकाचा कार्यभार सांभाळतो. उद्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात, जेव्हा चंद्र हस्त नक्षत्रात येईल, त्या विजयी मुहूर्तावर आपल्या सेनेची यात्रा आरंभ होईल. या सेनेच्या पुढं अग्रभागी वेगवान वानरांना घेऊन सेनापती नील मार्ग पाहण्यासाठी जाईल.
नील, तू सेनेला अशा मार्गावरून घेऊन चल ज्यावर फळमुळं जास्त असतील, शीतल जल आणि मध मिळण्याची सुविधा असेल. तुझ्या दलास दुष्ट राक्षसांपासून सावधान राहावं लागेल, ज्यामुळं आपल्या मार्गात शीतल जल आणि फळांना ते विषापासून दूषित करू शकणार नाहीत. पुढं चालताना शत्रूच्या गुप्तचरांपासून सावधान राहणं तुमचं प्रमुख कर्तव्य असेल. कधी असं होऊ नये की आपण पुढे निघून गेलो आणि शत्रूनं पाठीमागून आक्रमण केलं. सेनापती नीलच्या मदतीकरता महाबली गय, गवय आणि गवाक्षही पुढे राहतील. सेनापती प्रशप सेनेच्या उजवीकडे राहून सेनेचं रक्षण करत चालतील. परमवेगवान आणि परमवीर गंधमादन सेनेच्या डावीकडून चालतील. मी, लक्ष्मण, महाराज सुग्रीव, हनुमान आणि अंगद सोबत सेनेच्या मध्यभागी असेन आणि तिथूनच सेनेचं संचालन होईल. रणशूर वीरांनो, सैनिक जेव्हा युद्धाच्या दिशेनं पहिलं पाऊल उचलतो तेव्हा जगातील सर्व मोह माया सोडून पुढे चालत असतो. त्यावेळी त्याची सर्व नातीगोती मागे राहून जातात, इथपर्यंत की आयुष्याचा मोहही सोबत राहत नाही. तो मोह मायेची सारी बंधनं तोडून एका योग्याप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर दृष्टी ठेवून पुढे चालत राहतो. सैनिकाचं युद्धात एकच लक्ष असतं, विजय. आपलं लक्ष ही विजयच आहे. परंतु कोणी एक प्राणी किंवा रावण नावाच्या कोणा एका शत्रूवरच नाही, तर अधर्मावर धर्माचा विजय, अनितीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय, हाच विजय आपलं लक्ष आहे. आणि त्याच लक्ष्याच्या दिशेनं आपल्याला पुढे चालायचंय. युद्धात जिंकण्यासाठी दोन गोष्टी परमावश्यक आहेत: मनात उत्साह आणि हृदयात प्रभूवर विश्वास. म्हणूनच मनात उत्साह ठेवा आणि हृदयात हा विश्वास ठेवा की प्रभू सदैव धर्म आणि सत्याची साथ देतात. तेव्हा तुम्हाला कोणतीही शक्ती नाही हरवू शकणार. सेनापती नील, तुम्ही पथ ठरवणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे चालावं. पण या गोष्टीपासून सावध राहा की पुढे चालणारी सेना कुठलंही गाव, नगर किंवा जनपथाच्या जवळून जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. मार्गात कोणी उत्पात करणार नाही, कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत राहा प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्या. जय भोलेनाथ, यशस्वी भव. जय माता भवानी. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, 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 हर हर महादेव. हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. पाप्यांच्या नाशका, धर्म प्रकाशका, पाप
पाप्यांच्या नाशका धर्म प्रकाशका रामाची सेना निघे रामाची सेना निघे श्रीरामाची सेना निघे रामाची सेना निघे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव पाप अन्यायातही घोर अंधारातही पाप अन्यायातही घोर अंधारातही एक नवी ज्योत पेटली एक नवी ज्योत पेटली श्रीरामाची सेना निघे रामाची सेना निघे दुर्जनहीन करूया धरती प्रणहा श्रीराम करे प्रणहा श्रीराम करे काम अपुरे राहील जोवर करणे ना विश्राम करणे ना विश्राम त्यास नाशण्या जाऊ ज्यांचा मंत्र वयम रक्षाम हा मंत्र वयम रक्षाम हा वेळ येतसे निकट राम अन रावण या युद्धाची वेळ महायुद्धाची तुम्ही लोक धन्य हो देवता प्रसन्न हो तुम्ही लोक धन्य हो देवता प्रसन्न हो आज मनोकामना फळे आज मनोकामना फळे श्रीरामाची सेना निघे रामाची सेना निघे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव 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 हे महासागरा, आपल्या प्रथम दर्शनासाठी दशरथ पुत्र राम आपणास प्रणाम करतो. हे राम, आम्ही सर्व समुद्र तटाजवळ पोचून चिंतित झालो होतो की या आगाध समुद्रास कसे पार करावे. त्यावेळी तर पवनपुत्र हनुमानाने आमच्या समस्येचे निराकरण केले होते. परंतु आता प्रश्न आहे की इतक्या मोठ्या वानर सेनेला घेऊन या विशाल सागरास कसे ओलांडता येईल. हो, जर ह्याला ओलांडण्याची व्यवस्था केली गेली तर आमच्या सैनिकांद्वारा लंकेच्या समस्त राक्षसांचा विनाश झालाच समजा. यासाठी खूप विचारमंथनाची आवश्यकता आहे. तोपर्यंत तुम्ही सेनापतींना सांगून आपापले तंबू टाकावेत. तसंच सर्व युथपती सावध राहून सेनेच्या चहूबाजूस पहाऱ्याची व्यवस्था ठेवावी, म्हणजे राक्षसांद्वारा कुणा गुप्त आक्रमणाची शक्यता राहणार नाही. जशी आज्ञा प्रभू. नल नील, आज्ञेचं पालन करा. जशी आज्ञा प्रभू. लक्ष्मण, सागर समस्त नद्यांचा स्वामी आहे, म्हणूनच याच्यात समस्त तीर्थांचा समावेश आहे. चल, सागर देवतेच्या चरणांना स्पर्श करू. चला. सागर तीरी आले सैन्य सहित श्रीराम. कृपा सिंधु
प्रभु करे सागरास प्रणाम. वरुण देवाय नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं. दादा, क्षितिजा पल्याड कुठेतरी बसून वहिनी आपली वाट पाहत असतील ना? त्यांना आत्ता जाऊन जर कोणी सांगू शकलं की आम्ही समुद्राच्या तटापर्यंत सेना घेऊन पोचलो आहोत, तर त्यांची मालवत चाललेली आशा देखील पुन्हा जिवंत होईल दादा. हो लक्ष्मण, खरंच यावेळी तिला कोणी हे सांगू शकलं असतं की समुद्राच्या दुसऱ्या तटावर उभं माझं मन तिला साथ घालत आहे. परंतु तिला हे सगळं सांगणार कोण? मध्ये तर जणू सागर आणि आकाशानं मिळून नजरेचा रस्ताही अडवला आहे. सीता, धीर धर प्रिये. जर आवश्यकता वाटली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी समुद्राला जाळून मी त्यातूनही रस्ता काढीन. परंतु मी पोहोचेन अवश्य. माझ्यावर विश्वास ठेव. माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत. माझी डावी पापणी फडफडतीये. खूपशा आनंद लहरी हृदयात उठतात. तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस. आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे. हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय. मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे. नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे. त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी पडली आहेत. हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभशकुनांचा. खरंच? होय. युवराज इंद्रजीत, अनुज विभीषण, सेनापती अकंपन, प्रहस, महापाश, दुर्मुख आणि मंत्रिमंडळाचे सदस्यगण, आपण सर्वांनी ऐकलंच असेल. 2 वनवासी भाऊ राम आणि लक्ष्मण किष्किंधाच्या वानर सेनेसोबत समुद्राच्या त्या तटावर पोहोचले आहेत. गुप्तचरांचं म्हणणं आहे ते लंकेवर चढाई करण्याच्या तयारीत असतील. ही बातमी लंकेत आगीसारखी पसरली आहे. प्रजा थोडी चिंतित होती आहे. युद्ध लंकेच्या दारापर्यंत येऊन पोहोचलंय. पूज्य माल्यवानजी, आपल्यालाही भीती वाटते की काय? शांत व्हा युवराज. माल्यवान आपल्या ज्येष्ठ आहेत, बुद्धिमान आहेत. आम्ही त्यांच्याशी सहमत नसलो तरी त्यांच्या मताचा आम्हाला आदर करायला हवा. सभासद हो, जेव्हाही काही बिकट समस्या आली आम्ही आपल्या सर्वांशी विचार विनिमय करूनच पाऊल उचललं आहे. त्या दिवशी सभेत बांधून आणलेल्या वानर हनुमानाच्या वधाचा विचारही विभीषणाची मान्यता न मिळाल्या कारणाने आम्ही सोडून दिला. हीच तर चूक केली. त्याच दिवशी त्या वानराला ठार केलं असतं तर आज ही समस्याच समोर आली नसती. ना तो जिवंत परतला असता, ना त्या लोकांना इथला ठाव ठिकाणा कळला असता. आता ही कोणती समस्या जटिल झाली आहे? समुद्राच्या त्या तीरावर आल्याचा अर्थ हा नाही की ते 100 योजने अर्थात 400 कोसांचा विशाल दुर्गम समुद्र ओलांडून सेनेसहित लंकेत येतील. सेनापती अकंपन, कमीत कमी आपण तर अशी गोष्ट तोंडातून काढू नका. आपण स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की रामाचा पराक्रम कसा होता. साऱ्या जनस्थानातून केवळ आपण आणि शूर्पणखाच युद्धभूमीवरून पळून आपला जीव वाचवला होता. महाराज,
आपण हेही विसरता नाही कामा की शत्रूचा एक दूत हनुमान समुद्र ओलांडून लंकेपर्यंत पोचला होता. अर्थात आपली लंका नगरी आता दुर्गम नाही राहिली. मग त्या एकट्या वानराने साऱ्या लंकेला आग लावली आणि आपल्या मोठमोठ्या शूरवीर महाबली नगराचे रक्षक पाहतच राहिले. याचा अर्थ हा आहे महाराज की आपल्या सुरक्षेची द्वारेही आता अभेद्य नाही राहिली. तुझं काय मत आहे बिभीषण? आम्हाला काय करायला हवं? महाबली लंकेश्वर श्री रामचंद्रजींनी बिभीषण, शत्रूला श्री लावून संबोधित करू नकोस. क्षमा लंकेश्वर. माझं मत आहे की रामाशी शत्रुत्व आपण स्वतःच ओढवलं होतं. कोणत्याही वेळी त्याने प्रथम प्रहार नाही केला. सर्वात आधी आपली बहीण शूर्पणखेनेच तिथे जाऊन छेडछाड केली. खरदूषणाने अविचारीपणे आपल्या अहंकाराच्या धुंदीत त्यांच्याशी शत्रुत्वाचा व्यवहार केला. त्यावर सर्वात मोठं अनितीचं काम केलं आपण. त्यांच्या पत्नीचं हरण करून त्यांच्या आत्मसन्मानावर प्रहार करून. बिभीषण, खरं आहे महाराज, आपणच चूक केली आहे आणि आपणच आपली चूक सुधारून देवी सीतेला आदरपूर्वक त्यांच्या पतीकडे पोचवायला हवं. पिताश्री, आपल्या गौरवशाली त्रिलोक विजयी राक्षस कुळात हे छोटे काका विभीषणच सदा सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बेसुरा राग आळवतात. आपण राक्षस कुळातील नाही आहोत. आपण परम पुण्यात्मा महर्षी पुलत्सचे वंशज आहोत. तर आपणही एका मानवाच्या भयाने पळून गेलेल्या मारीच मामाप्रमाणे भगवे वस्त्र धारण करून कुठल्या ऋषीच्या आश्रमात वेगी चूल का नाही पेटवत इथे लंकेत कोणत्या लालसेने राहतात? पुत्र मेघनाद, अशा गर्विष्ठ निरर्थक गोष्टी करणं, आपल्याहून मोठ्यांची असभ्यता करणं तुला शोभा देत नाही. तू अजून अनुभवहीन बालक आहेस. बालक आहे? देवतांच्या गर्वाला मातीत मिळवणारा, मोठमोठ्या शूरवीर दैत्य आणि नागांच्या कुळांना शोकमग्न करून टाकणारा, ऐरावत हत्तीचा दात उखडून देवराज इंद्रजिताला पछाडून खेचून जमिनीवर आपटणारा असा हा इंद्रजीत एक अनुभवहीन बालक. पिताश्री, वनात भटकणारे दोन मानव, त्यांच्या सोबत काही वानर, आपण त्यांचे भय का बाळगताय बरं? भय शब्द तर रावणाच्या शब्दकोशातच नाही आहे आणि नर किंवा वानर तर आमचं काही वाईट करू शकत नाहीत. महाराज दशानन, मी आपला पित्या समान आदर करतो. आपण केवळ राजा नाही, माझे मोठे बंधू देखील आहात. ज्यांना आपण साधारण वनवासी नर म्हणून उपेक्षा करत आहात, त्यांच्या शौर्याची गाथा विसरू नका. परमवीर सुबाहू, विराट कबंध आणि विरार, खरदूषण, त्रिचिरा, जगातला सर्वात महाबली वाली हे सर्व त्यांच्या बाणांचा बळी बनून परलोकात गेलेत. ज्या वानराचा आपण उपहास करीत आहात त्याच्या करणीची चिन्ह लंकेच्या कानाकोपऱ्यात जळून भस्म झालेले वाडे, ज्वाळांमुळे नष्ट झालेल्या लंकेतील प्राचीन गोष्टी आणि आगीत जळून पडलेल्या सुवर्णस्तंभाच्या रूपात दिसत आहेत. हे बंधू, मी आपल्या समस्त विशर्वा वंशाच्या हिताचीच गोष्ट सांगत आहे. हिताची गोष्ट सांगताय की भित्रेपणाचा धडा शिकवताय आम्हाला? मी धर्म म्हणजेच नीतीचा मार्ग प्रशस्त करतोय वत्सा इंद्रजीत. चुकीचं मत देऊन पथभ्रष्ट करणाऱ्या लांगुल चालक मंत्र्यांपासून सावधान करू इच्छित आहे. सचिव वैद गुरु तीन जो प्रिय बोल ही भय आस, राजधर्म दंड दीन कर होई वेद ही नास. ज्या राजाचे असे मंत्री गुरु आणि वैद्य असतील जे त्याच्या नाराजीला घाबरून किंवा व्यक्तिगत लाभाच्या आशेने त्याच्या हिताची खरी गोष्ट सांगत नाहीत किंवा त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी केवळ गोडगोड गोष्टी करतात, त्या राजाचे राज्य, त्याचं शरीर
त्याचा धर्म तिघांचा लवकरच नाश होऊन जातो. महाराज लंकेश, माझे आदरणीय बंधू, कधी कधी कामक्रोधाच्या उत्तेजित आवेशात कुमती मनुष्याला कुमार्गाकडे खेचत घेऊन जाते, परंतु आपल्या चुकीचं भान येताच सुधारणा करण्यातच समजूतदारपणा आहे. हे दशानन, आपण गर्वाच्या नशेत एका परस्त्रीला यमपाशा समान आपल्या गळ्यात बांधून घेऊन आला आहात. महाराज, ती राक्षस कुळासाठी काल रात्री समान आहे. विभीषण, तुझ्याशिवाय इतर कोणी असा उच्चार केला असता तर त्या क्षणी त्याला प्राणाला मुकावं लागलं असतं. क्षमा क्षमा लंकेश्वर, विचार विमर्श करताना असा प्रकोप शोभा देत नाही. हे वेदवेत्ता, थोड्या विवेकाने विचार करा. ज्या परस्त्रीचं तिच्या इच्छेविरुद्ध पाशवी बळाच्या जोरावर हरण केलं असेल, अशी स्त्री विषाद बुडालेल्या कट्यारीसारखी असते. म्हणून मी आपल्याला हात जोडून प्रार्थना करतो बंधू, की सीतेला सन्मानपूर्वक तिच्या पतीकडे पोचवून द्या. याने आपला मान कमी नाही होणार, परंतु तिन्ही लोकात सुयश पसरेल. मान वाढणार नाही. तिन्ही लोक आम्हाला भेकड म्हणतील. जिथं वीर पुरुषांची सभा होईल तिथे सर्व आम्हाला हसतील. वीर पुरुष एकदा जे पाऊल उचलतो ते मागे घेण्यात त्याच्या शौर्याला डाग लागतो. परंतु नीती नीती शक्तीहीन पुरुषांनी विणलेलं एक असं जाळं आहे ज्यात वीर पुरुष कधी नाही फसत. नीती शक्तीची सेविका असते. जो शक्तिशाली करता आहे तीच नीती आहे, तोच धर्म होऊन जातो. नाही दादा, नाही. हा अधर्म आहे आणि अधर्म कधी धर्माचं स्थान नाही घेऊ शकत. हे क्रूर शारीरिक बाहुबळ धर्माला नाही संपवू शकत. धर्माकडे आध्यात्मिक बळ आहे, त्याच्याकडे दैवी विधानाची शक्ती आहे. केवळ आपल्या या अधर्मी कामाने साऱ्या कुळाचा विनाश होऊन जाईल. मी आपल्या कुळाच्या कल्याणासाठी आपल्या चरणांवर झुकून प्रार्थना करतो. चरणावर झुकून प्रार्थना नाही, दशाननाचे अभिमानानं उंचावलेलं मस्तक शत्रूच्या चरणावर झुकवण्याचा कट करतो आहेस. आम्हाला कळून चुकलं आहे. तो वानर प्रथम तुझ्या घरी आला. तू सीतेचे रहस्य सांगितलंस. त्याने सगळ्या लंकेला आग लावली, पण तुझं घर मात्र वाचलं. घरचे रहस्य फोडणाऱ्या तू लहानपणापासूनच आमचा विरोध करत राहिलायस. साऱ्या लंकेत एकटा तूच आपली स्वतःची वेगळी चूल सतत वेगळी मांडत आला आहेस. आम्हाला नीती आणि धर्म शिकवायला निघालायस. जा कुलहीन, घरचा भेदी, त्या वनवासीना जाऊन नीती शिकव. ज्यांच्यावर तुझं खरं प्रेम आहे. जा. दादा, मला चुकीचं समजू नका. तुम्ही मला पित्या समान आहात. मी निष्कपट आणि निर्दोष मनाने सदा आपलं चांगलंच चिंतलं आहे. सदा आपल्या कल्याणाची इच्छा ठेवली आहे. याच भावाने मी पुन्हा आपले चरण पकडून प्रार्थना करतो की श्रीराम त्रिलोकीचे स्वामी आहेत, त्यांच्याशी वैर पत्करू नका. कुलकलंक, जा. माझ्या नजरेसमोरून दूर हो. जा. लंकेत तुझं काही स्थान नाहीये. जा. माझ्यावर हसणाऱ्यांनो, मला तुमच्यावर दया येते. मी तुम्हा सर्वांच्या डोक्यावर फिरणाऱ्या काळाला पाहत आहे. शास्त्रात लिहिलंय, विनाशकाले विपरीत बुद्धी. आपल्या विनाशाकडे जाणाऱ्या प्राण्याला जरी भगवान कल्याणकारी गोष्ट सांगायला आले तरी आपल्या अहंकाराच्या भ्रमात बुडलेल्या अंध प्राण्याला भगवान सुद्धा वेडा वाटतो आणि आपल्या दुर्बुद्धीला सर्वश्रेष्ठ समजून
आपण लोकांप्रमाणेच हसता हसता आपल्या विनाशाच्या गर्तेत बुडत बुडत जातो. हे लंकापती, प्रत्येक प्राण्याचा हा प्रथम धर्म आहे की जेव्हापर्यंत ह्या जगात जगेल स्वाभिमानानं जगेल. कारण स्वाभिमानाशिवाय जगण्याला जगणं नाही म्हणत, त्याहून तर मरण पत्करणं उत्तम. दुसरीकडे नीतीनुसार भरल्या सभेत कोणा माननीय व्यक्तीला अपमानित करणं त्याला मृत्यूदंड देण्यासारखंच आहे. अर्थात आजपासून सर्व दृष्टीने मी आपणासाठी मृत आहे. आपला व माझा काहीही संबंध बाकी नाही उरला. म्हणून आपल्या आज्ञेनुसार मी आजच लंका सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जातो. जाताना भगवंताकडे एकच प्रार्थना करतो की त्याने आपणास सद्बुद्धी द्यावी. त्याग करे विभीषण ही लोपे चैतन्य राजमहाली. ते पाहाले. काय म्हटलं राजमातेने? मातेचंही हेच मत आहे की श्रीरामाला शरण जा. तर चालूया. चला जाऊ रघुरामा पाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी, करीत मनोरथ सर्व मनाशी. ज्या चरणांच्या पादुका धरी भरत उषाशी, त्या चरणांना पाहूया नेत्रांनी अमुच्या, नेत्रांनी अमुच्या. विचार धरुनी हाच उराशी, पार करुनी सिंधू सागर हा. कपिनी विभीषण पाहिला येता, वाटे तयाना तो कुणी दूत, वाटे तयाना तो कुणी दूत.
ते पहा, शत्रूचे कोणी दूत येत आहेत. जा, महाराज सुग्रीवानाची सूचना द्या. महाराज सुग्रीव कुटीत आहेत. जी. श्रीराम प्रभूंची आज्ञा आहे की छावणीच्या चारी बाजूस प्रत्येक क्षणी पहारा असायला हवा. महाराजांचा विजय असो. बोल. महाराज, काही जण आकाश मार्गाद्वारे लंकेच्या दिशेनं आपल्याकडे येत आहेत. लंकेच्या दिशेनं? होय महाराज. म्हणजे प्रभू श्रीरामांचं म्हणणं उचितच आहे. आपल्याला सतत सतर्क राहायला हवं. चल जाऊ. अशा प्रकारे रहस्यमय रीतीने येणारे तुम्ही लोक कोण आहात? कुठून आला आहात? काय उद्देशानं आला आहात? सावधान, सगळं खरं खरं सांगा. मी जे काही सांगेन खरं सांगेन, कारण असत्य बोलणं माझा स्वभाव नाही आहे. जर माझा अंदाज बरोबर असेल तर आपण किष्किंधा नरेश वानरराज सुग्रीव आहात. तुमचा अंदाज बरोबर आहे. आता आपला परिचय द्या. हे कपिराज, माझा प्रणाम स्वीकार करा. मी लंकापती महाराज रावण यांचा छोटा भाऊ आहे. माझं नाव विभीषण आहे. जेव्हापासून त्यांनी देवी सीतेला पंचवटीतून पळवून आणलंय, आमच्यामध्ये मतभेद वाढतच गेले आहेत. मी वारंवार हे सांगितल्यावरती की देवी सीतेला सन्मानपूर्वक परत करा, त्यांनी मला खूप कठोर गोष्टी ऐकवल्या आणि माझा अपमानही केला. म्हणूनच मी माझं घरदार सोडून श्रीरामाला शरण आलो आहे. भगवान राम शरणागत वत्सल आहेत. आपण जाऊन त्यांना निवेदन करा की विभीषण त्यांना शरण येऊ इच्छितो. चांगली गोष्ट आहे. आम्ही श्रीरामापर्यंत आपला निरोप पोचवतो, पण तोपर्यंत आपण तिथंच राहा. आमच्या छावणीत यायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. या 5ही जणांवर लक्ष ठेवा. आम्ही परतेपर्यंत यांना खाली उतरू देऊ नका. जशी आज्ञा महाराज. ये मित्रा, बस. रघुनाथजी, आपल्या स्वतःला लंकेचा राजा रावणाचा लहान भाऊ म्हणवणारा एक राक्षस आला आहे. आपल्याला शरण येऊ इच्छितो असं सांगत तो आपल्याजवळ येण्याची परवानगी मागू इच्छितो. परंतु तो शत्रूचा भाऊ आहे. यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा की त्याला आपल्या शिबिरात येण्याची परवानगी दिली जावी की नाही. आपणा सर्वांचं या बाबतीत काय मत आहे? कदाचित तो रावणाचा कुणी गुप्तचर असेल महाराज. भाऊ असो किंवा गुप्तचर असो, आहे आमचा शत्रूच. या मायावी राक्षसांचा काय भरवसा. शरण येतो सांगून आमच्या सैन्यात घुसून आतल्यात आपलं अहित करेल. आमचा विश्वास जिंकून आपल्यावरच प्रहार करेल. भगवान, आपल्याला त्याच्या गोष्टी न ऐकता त्याला त्वरित बंदी बनवलं. वानरराज, ज्याच्या हृदयात कपट असेल तो अशा प्रकारे सरळ सरळ समोर नाही येत. त्याला त्याचा परिचय विचारला पाहिजे. तो कोण आहे? काय नाव आहे त्याचं? विभीषण नाव सांगितलंय त्यांनी त्याचं. विभीषण? काय विभीषण नाव सांगितलं त्याने? का काही शंका उत्पन्न झाली नाव ऐकून? शंका? शंकेचे तर ढग निवळले विभीषण नाव ऐकून. जर वास्तवात तो विभीषणच असेल तर? हनुमाना, तू तर असं म्हणतोयस की जणू विभीषण आपला स्वजन हितचिंतक आहे. तो तसा असू नाही शकत. शेवटी तो रावणाचा भाऊ आहे, एक राक्षस आहे. म्हणून मनाप्रमाणे रूपही धारण करू शकतो. राक्षसात अंतर्धान पावण्याची शक्तीही असते.
तो संधी पाहून आपली खूप हानी करू शकतो. राक्षस जातीचा आहे म्हणून तो दुष्ट आणि दुर्जनच असेल असं समजणं चूक आहे. कोणीही प्राणी जातीवरून चांगला किंवा वाईट नसतो. तो तर आपल्या कर्माने चांगला किंवा वाईट होतो. राक्षसांमध्येही राजा बळीसारखे धर्मात्मा आणि दानशूर, प्रल्हादासारखे हरिभक्त झाले जांबुवंत. त्याच प्रकारे विभीषणही आपला परमभक्त आहे प्रभू. आणि सीता मातेने तर मला हेही सांगितलं होतं की विभीषण आपल्या मुलीच्या हस्ते लपून छपून कधी कधी त्यांना भोजनही पाठवत असतो. होऊ शकतं की त्यावेळी त्यांच्या मुलीने सहानुभूतीमुळे असं केलं असेल. परंतु आज स्थिती वेगळी आहे. लंकेत सर्व जाणत असतील की यावेळी श्रीरामाची सेना समुद्राच्या त्या तीरावर पोहोचली आहे. यावेळी विभीषणाची आपल्या भावाच्या वैऱ्याकडे येण्याची नाही उचित वेळ आहे, नाही उचित स्थान. जो संकट समयी आपल्या स्वतःच्या भावाला सोडून येतो त्याच्यावर जरा विचार करूनच विश्वास ठेवायला हवा. लक्ष्मण आणि भरतासारखे भाऊ या विश्वातच काय तिन्ही लोकात दुर्लभ आहेत. म्हणूनच त्यांच्या मापदंडानं सर्वांना पाहणं उचित नाहीये. वानरराज, आपणा सर्वांचे विचार मी एकाग्रचित्त होऊन ऐकत होतो. आता आपण सर्व माझे विचारही ऐका आणि त्यानंतर आपला निर्णय द्या. शक्य आहे विभीषणात काही दोष असेल, त्याच्या मनात दुरावाही असेल. परंतु माझा एक निश्चय आहे की जो शरण येईल त्याला अभय द्यायचं. जर मित्रत्वाची याचना करत कुणी शरणार्थी बनून आला असेल तर त्याला झिडकारणं चूक आहे. दोषी व्यक्तीला आश्रय देणं, भलेही तो ठकवायला का आला असे ना, सत्पुरुषांसाठी उचित आहे. ठकवणं पाप आहे, ठकवलं जाणं नाही. आपला निर्णय उत्तम आहे प्रभू आणि धन्य आहेत आपले आदर्श. आपण सर्व त्याचे स्वजन नाही, पण तरीही तो आपल्याकडे शरण मागायला आला आहे. मला यामध्ये काही कपट दिसत नाही. मी आपणा सर्वांच्या विचारार्थ एक उदाहरण प्रस्तुत करतोय. आपण ते ध्यान देऊन ऐकावं. पूर्वीच्या काळी महर्षी कंडूंचे पुत्र महान सत्यवादी महर्षी कंडूरींनी एक धर्मविषयक निर्णय दिला होता. आर्तो वा यदि वा दुष्टः परेषां शरणं गतः अरिप्राणानां परित्यज्य रक्षितव्य कृतार्थनम. जरी शत्रूही शरण आला आणि दयेची याचना करू लागला तर त्यालाही निराश नाही करता कामा. शत्रू दुःखी असो वा दुरात्मा, जरी तो विपक्षाला शरण आला तरी निर्मळ मनाच्या श्रेष्ठ पुरुषांनी आपल्या प्राणाचा मोह सोडून त्याचं रक्षण केलं पाहिजे. जर त्यांनी असं केलं नाही तर पापाचे धनी होतील ते. मी आज महर्षी कंडूंच्या त्या यथार्थ आणि उत्तम वचनाचं पालन करणार आहे. हे कपिश्रेष्ठ, हा तर विभीषण आहे. जरी स्वतः रावण शरणागत बनून आला तरी मी माझा निश्चय पूर्ण करीन, त्याला क्षमा करीन. युवराज अंगद, त्यांना आदरपूर्वक आमच्याकडे घेऊन या. जशी आज्ञा प्रभू. हे राक्षसकुल शिरोमणी विभीषणजी, मी वालीपुत्र अंगद आपल्याला प्रणाम करतो. प्रणाम. मला श्रीराम प्रभूंनी आपल्याला हे सांगायला पाठवलंय की प्रभूंनी आपल्या विनंतीवरून आपल्याशी भेट घ्यायला मान्यता दिली आहे. आता तुम्ही यावं, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. चलावं.
जय श्रीराम. जय श्रीराम. यावे. श्रीराम प्रभू आपली वाट पाहत आहेत. धन्यवाद. दुरून पाहुनी उभे जे भ्राता नेत्रामधुनी चैतन्य येता राम प्रभुची छबी धामा समही राहे अवलोकी एकटक चरणांशी एकटक चरणांशी. हे नाथ, मी महाराज रावणाचा छोटा भाऊ बिभीषण आहे. हे देवतांचे रक्षका, माझ्यात सारे अवगुण आहेत. माझा जन्म राक्षस कुळात झाला आहे. माझं शरीर तामसी वृत्तीचं आहे, ज्याच्यामुळे स्वभावताच मला पापांची जवळीक करावीची वाटते. हे सर्व असल्यानं मी आपल्या दर्शनासही पात्र नाही आहे. तरी ही आपली यशोगाथा ऐकून आपल्याला भेटायला आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. ज्याला आपल्याला शरण येता येईल त्याला जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते. प्रभू, मला महाराज रावणानं अपमानित करून लंकेतून हाकलून दिलं आहे. मी त्यांना अधर्म आणि अनितीपासून वाचवण्यासाठी ह्या गोष्टीवर भर दिला होता की देवी सीतेला सन्मानपूर्वक आपल्याकडे पोचतं करावं आणि लंका व लंकेतील निर्दोष प्रजेला युद्धातील संहारापासून वाचवलं जावं. परंतु त्यांनी कोणत्याच प्रकारे ऐकलं नाही. मी माझा मुकुटही त्यांच्या चरणांशी ठेवला होता. त्यांनी त्यालाही लाथ मारून दूर फेकून दिला. आता मी अपमानित आणि दुखावला जाऊन आपला परिवार, घर, संपत्ती सगळं सोडून आपल्याला शरण आलो आहे. प्रभू, आपण शरणागत वत्सल आहात. माझ्यावर राग नका धरू प्रभू. माझं रक्षण करा प्रभू, माझं रक्षण करा. आपण आमच्या शत्रूला सोडून आमच्याकडे आला आहात. आता आपण आमचे मित्र आहात, तेव्हा मित्राचं स्थान ग्रहण करा. स्वामी, मी तर एक सेवक व्हायला आलो होतो. आपण मला मित्राचं स्थान दिलं. मी याच्या पात्र नव्हतो. ही आपली विनम्रता आहे आणि हीच आपली महानताही आहे लंकेश. लंकेश, प्रभू, लंकेश तर यावेळी महाराज रावण आहेत. आपण एका शरणार्थीला ही संज्ञा कशी दिलीत? रावण तर केवळ काही दिवसांसाठीच लंकेश आहे. त्याची पापकर्म त्याच्या सर्व शक्तींना क्षीण करून त्याच्या मृत्यूला खूप समीप घेऊन आली आहेत. तत्पश्चात लंकेचं राजसिंहासन आपल्याला सांभाळावं लागेल. युद्धानंतर लंकेच्या प्रजेला एका धर्मपरायण राजाच्या द्वारे सुख आणि शांती देण्याची जबाबदारी
जितकी आमची असेल तितकीच आपलीही असेल. तुमच्या प्रजेचं हित तुम्हाहून अधिक इतर कोणाच्या मनात असेल? आणि खरी गोष्ट ही आहे प्रभू की मी आपल्या मंत्र्यांच्या संमतीने आपल्या शरणार्थ ह्याच आशेने आलो आहे की लंकेच्या निर्दोष प्रजेच्या वतीनं आपल्याकडे दयेची भीक मागू. कोण्या एका पाप्याच्या पापामुळं साऱ्या प्रजेला हा दंड भोगावा लागू नये. मित्रा, आम्ही तुझ्या प्रजावत्सलतेची प्रशंसा करतो. आम्ही तुला वचन देतो की आमच्या सेनेचा कोणीही सैनिक लंकेच्या कोणाही निर्दोष नागरिकास इजा नाही करणार. उलट माझी सेना तुमच्या प्रजेचं रक्षणच करेल. आम्ही केवळ त्यांचाच संहार करू जे युद्धाच्या इच्छेनं आमच्या समोर येतील. मी लंका रहिवाशांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण आपल्या सेवकाबरोबर त्या सगळ्यांना निर्भय करून टाकलं. आपल्यावर मोठा दानशूर कोण असू शकेल? प्रभू, हीच दयाबुद्धी कायम ठेवा. मित्रा, तू आमच्याकडे आश्रय मागायला आला आहेस. आम्ही तुला लंकेश म्हटलं आहे. आमच्या बाणाप्रमाणेच आमचे शब्दही अमोघ आहेत, जे खोटे नाही होऊ शकत. रावणानं तुझ्या मुकुटाला लाथ मारून दूर फेकला आहे. त्याच्याऐवजी आम्ही तुला राजमुकुट घालू. महाराज सुग्रीव, तुम्ही समुद्राचं पवित्र जल मागवा. सागरात समस्त तीर्थांच्या पाण्याचा समावेश आहे. आपल्या सेनेच्या समोर त्याच पवित्र जलानं आम्ही लंकेचे भावी नरेश महाराज बिभीषणांचा राज्याभिषेक करू. लक्ष्मण, छावणीमध्ये योग्य प्रबंध केला जावा. होय दादा. विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठान्ते नम उक्तिं विधेम. ॐ स्वस्ति न इन्द्रो वेदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्ति सर्वज्ञं शान्ति शान्ति. मित्रा, मी जाणतो की तुझी इच्छा नाहीये, परंतु मला शरण येण्याचं आणि माझं दर्शन घेण्याचं फळ अमोघ आहे. आता मी सागराच्या पवित्र जलानं, ज्यात समस्त नद्या आणि समस्त तीर्थांचं जल समाविष्ट आहे, तुझ्यावर अभिषेक करतो. जे दान दिले श्रीरामाने तुलना न ज्याची कशाशी गौरविले प्रभु रामाने बिभीषणास सन्मान. लंकापती महाराज बिभीषण, लंकेचं राज्य आपणासाठी कल्याणकारी हो.
लंका नरेश महाराज विभीषणांचा, 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 महाराज विभीषणांचा. काय म्हणालास? विभीषणाचा राज्याभिषेक करून टाकला? शार्दूल, तू आपल्या डोळ्यांनी पाहिलंस? हो महाराज, वानरांचे राजा सुग्रीव, युवराज अंगद आणि इतर सेनानायकांसमोर रामाने समुद्राच्या जळाने त्यांना अभिषेक केला आणि नंतर लंकेचा राजा म्हणून त्यांना राजतिलक सुद्धा केला. एका भिकाऱ्यानं दुसऱ्या भिकाऱ्यास सांगितलं, मी तुला विश्वातले सर्वात मोठे राज्य प्रदान करतो. आणि दुसऱ्या भिकाऱ्यानं पहिल्यास म्हटलं, मी तुला तिन्ही लोकांचा भगवान बनवून टाकतो. वा रामा वा. एका मायावीलाही आपल्या मायेच्या जाळ्यात टाकलंस. मानलं तुझ्या चतुराईला. आणि सुग्रीवालाही याच प्रकारे भडकवलं होतंस. मला तर त्या मूर्ख वानर सुग्रीवाचा हसू येतं, जो किष्किंध्याचा वैभव विला सोडून या वनवासींसोबत भटकत फिरत आहे. आपण बरोबरच बोललात राजन. राम खूप चतुर आहे आणि त्याने विभीषणाचा राज्याभिषेक करून लंकेत एक दुफळी माजवण्याची युक्ती केली आहे. लंकेत जे लोक आपल्याशी सहमत नाही होणार, आज ते विभीषणाचे अनुयायी बनण्याचा विचार करतील. रामाने त्यांच्या मनात एक आशा उत्पन्न केली आहे की जसं सुग्रीवाला राजा बनवलं गेलं, त्याच प्रकारे एक दिवस विभीषणाही लंकेचा राजा बनवून टाकतील. रामाने एकाच चालीत आपल्या शत्रूंच्या मनात आशा आणि आपल्या अनुयायांच्या मनात शंकेचं एक बीज टाकलं आहे. या गोष्टीवर गंभीरतेने विचार करा महाराज. आपण जे म्हणत आहात ते जर सत्य असेल तर आपल्याला आता काय करायला हवं? माझ्या मते तर शत्रूवर आजच आक्रमण करायला हवं. होय महाराज, अजून तर ते ह्या विषयावर फक्त विचार विनिमयच करत असतील. युद्ध डोक्यावर येईल याचा त्यांना अंदाजच नसेल. शत्रू पुढे येण्या अगोदरच त्याला त्याच्या घरातच मारून टाकलं पाहिजे. युवराज, क्षमा करा. हीच सगळ्यात मोठी चूकही ठरू शकते. आपल्या सेनेचं जे बळ आणि शक्ती लंकेत आहे ती दुसऱ्यांच्या धर्तीवर जाऊन कधीच असू शकत नाही. आम्ही आपल्या शक्तीवर संशय नाही घेत, परंतु आपल्या घरात जे संरक्षण असतं ते शत्रूच्या घरात कधीच नसतं. हो इंद्रजीत, सैनिकी शक्तीचा वापर इथं उचित नाही. आपल्याला कूटनीतीचा वापर करायला हवा. जर आपण नर आणि वानरांच्या या युतीला कशाही प्रकारे तोडू शकलो, त्यात फूट पाडू शकलो, आपण जर सुग्रीवाशी तह करून त्याला आपला बनवला तर त्याचा हाच अर्थ होईल की आपण रामाच्या चतुराईला त्याच्या शस्त्रांनी उत्तर दिलं. बस. मग राम, लक्ष्मण आणि विभीषण तीन भिकारी एका आशाहीन जीवनासहित जगात भटकत राहतील. शुक, जी महाराज. शुक, तू आमच्या गुप्तचर विभागाचा प्रधान आणि सर्वात चतुर मंत्री आहेस. तू आसुरी विद्येत निपुण आहेस. आपल्या इच्छेने रूपही बदलू शकतोस. म्हणून हे काम आम्ही तुझ्यावर सोपवतो. सगळ्यात पहिल्यांदा हे जाणणं आवश्यक आहे की सुग्रीवाच्या मनात कुठं दुर्बलता आहे. स्त्री, धन, राज्य, वैभव, प्रशंसा, यश, ज्या गोष्टीबद्दल या वानराच्या मनात दुर्बलता असेल त्या गोष्टीचा शोध लावून
त्याला आपल्या बाजूला वळवण्याचं काम तुला मोठ्या चतुराईनं करावं लागेल. जशी आज्ञा महाराज. रातोरात ओलांडून सागर पोचे दूत ठिकाणी, ज्यांचे गुपित कुणाना ठावे, त्यांचे रहस्य जाणावे, त्यांचे रहस्य जाणावे. किष्किंधा नरेश महाराज सुग्रीवांचा विजय असो. कोण आहेस तू? माझं नाव शूक आहे. मला लंकेश्वर महाराज रावणांनी एक विशेष संदेश देऊन पाठवलाय. आपल्या खऱ्या रूपात ये. सेवकाचा प्रणाम स्वीकार करा महाराज. दूत शुक, आपलं आसन ग्रहण करा. धन्यवाद. सांग, काय संदेश आणलायस? माझे स्वामी लंकापती रावणांनी आपणास नमस्कार सांगितलाय. त्याने सांगितलंय की आपण आमचे मित्र वालीचे छोटे भाऊ आहात, म्हणून ते आपल्यालाही आपला भाऊच मानतात. ह्या नात्यानं आपण जेव्हा हवं तेव्हा लंकेत येऊ शकता. तिथे आपलं भव्य स्वागत होईल. लंकेत सोनं, चांदी, धनधान्य, हिरे माणिक आदी रत्नांची काही कमी नाही. आपल्याला जितकं हवं तितकं आम्ही आपल्यावर उधळू शकतो. लंकापुरीत ऐशारामासाठी अशा सुंदर नृत्यांगना आहेत ज्यांच्या समोर इहलोकीच्या अप्सरा सुद्धा फिक्या पडतील. महाराज रावणांनी हेही सांगितलंय की स्वर्गीय महाराज बाली सोबत त्यांची मित्रत्वाची युती होती. दोघं एक दुसऱ्याच्या मदतीसाठी वचनबद्ध होते. परंतु ऐकलंय की आपण त्या सर्व गोष्टी विसरून अयोध्येच्या 2 राजकुमारांच्या भहकण्यात येऊन आपली सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्याच्या विचारात आहात. महाराज रावण जाणू इच्छितात की आपण कोणत्या मोहात येऊन एवढी मोठी चूक करायला जातात. आमचं आपलं काही वैर नाही, काही द्वेष नाही, काही विरोध नाही. आम्ही आपलं काहीच बिघडवलं नाही, तर मग अकारण आमचे वैर का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराज रावणांनी आपल्याकडून अपेक्षा केली आहे की आपण या लोकांची साथ सोडून आपल्या सेनेला बरोबर घेऊन आजच किष्किंधेला परत निघून जा. म्हणजे वानर राक्षस मित्रता अबाधित राहील. अन्यथा चांगलं नाही होणार. अन्यथा काय चांगलं नाही होणार? महाराज, जेव्हा एखादी छोटीशी चूक सुधारण्यानं त्याचं फळ म्हणून होणारा विनाश टळू शकतो, तर त्या विनाशाच्या विस्ताराला जाणण्याची काय आवश्यकता? मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यासारखा महाबली, तेजस्वी आणि बुद्धिमान राजा अशी मूर्खपणाची गोष्ट कधी नाही करणार. मी अशा मूर्खपणाच्या गोष्टीचाच विचार करत आहे. म्हणूनच जाणू इच्छितो की त्या अन्यथाचा काय अर्थ होईल. जर मी रावणाची गोष्ट नाही मानली तर काय होईल? आपल्या सर्व वानर सेनेचा विनाश, किष्किंधा राज्याचा साऱ्या शक्तीचा ऱ्हास. त्यानंतर किष्किंधेचा राजा पण राम आणि विभीषणासारखा वनवन भटकणारा भिकारी दिसू लागेल. दूता, क्षमा करा महाराज, आपणच विस्तार जाणू इच्छित होता. हे सूर्यपुत्र महाराज सुग्रीव, आपण आपल्या आणि आपल्या महान कुळाच्या हिताची गोष्ट करा. आपलं ऐश्वर्य आणि समृद्धीला वाचवायचा विचार करा. आपल्या साम्राज्याच्या उन्नतीचा विचार करा.
यावर एकच उपाय आहे की आपण महाराज रावणाच्या मित्रत्वाचा आदर करा. याचा अर्थ आहे विश्वातील सर्व सुखांचा स्वामी होणं. आपण सर्व सुखांना भोगता भोगता थकून जाल, पण ती सुख कधीच समाप्त नाही होणार. नाही शुका, प्राणीही नाशवान आहे आणि भोगही नाशवान आहेत. कोणतंही भौतिक सुख असं नाही आहे जे निरंतर आहे, ज्याचा नाश होणार नाही. म्हणूनच सुखाच्या मोहानं आपल्या कर्तव्यापासून जो विन्मुख होऊन जाईल त्याहून अधिक मूर्ख कोण असेल. आणि तुझा लंकापती मला हेच प्रलोभन देत आहे की ज्यांनी माझ्यावर उपकार केले असतील त्याच्याशी मी द्रोह करू. जो माझा मित्र आहे मी त्याच्या पाठीत खंजीर खुपसू. आणि जी गोष्ट सत्य व धर्माने युक्त आहे की रावणानं एका निर्दोष परस्त्रीचा हरण करून एक असं पाप केलं आहे ज्याच्या करता त्याला मृत्यूदंड दिला जाणं आवश्यक आहे. त्या रावणाच्या शक्तीच्या भीतीनं किंवा समस्त सांसारिक प्रलोभनाच्या कारणानं मी एका महापाप्याचं समर्थन करू आणि रावणाची साथ देऊ. असं केलं तर माझा आत्मा काय मला कधी क्षमा करेल. माझे स्वर्गीय मोठे बंधू महापराक्रमी वीर महाराज वालीनं मरतेवेळी मला हेच सांगितलं होतं की जे वचन श्रीरामाना दिलं आहेस ते पूर्ण कर. आज जरी मी तुझा सल्ला मानला तर माझे परमवीर बंधू आणि परमप्रकाशवान लोकात संचारणारे माझे पिता भगवान सूर्य मला एकच गोष्ट सांगतील, धिक्कार आहे. सुग्रीवा, धिक्कार आहे, धिक्कार आहे तुझा. तुझ्या राजाला आमच्या हिताची चिंता नाही लागून राहिली. त्याला त्याच्या समूळ नाशाचा भयानक ग्रासला आहे. तो जाणतो की श्रीराम प्रभू सोबत सुग्रीवाचं सैन्यबळच नाही, सर्व नाशाच्या भीषण ज्वाळा लंकेला भस्म करण्यासाठी झेपावत आहेत. हे त्यांनी जाणलं आहे. म्हणूनच त्यानं फूट पाडण्याची कुटील कूटनीतीची चाल खेळली आहे. आपण माझ्या महाराजांना चुकीचं समजत आहात कपेश. क्षणभर विचार करून पहा. चुप राहा तुता. दूताचं काम संदेश देणं आहे, सल्ला देणं नाही. दूत बनून नसता आलास तर तुझी गर्दन उडवली गेली असती. तुझ्या राजानं आमची कर्तव्यपरायणता आणि आमच्या भावनांचा अपमान केला आहे. लंकेशांनी या भावनेने नाही सांगितलं महाराज. चुप राहा. ज्या प्रकारे आपल्या नरेशांचा संदेश घेऊन आला आहेस त्याच प्रकारे संदेशाचं प्रत्युत्तर जाऊन त्यांना ऐकव. जशी आज्ञा, जशी आज्ञा महाराज. आपले कुटील कपटी कूटनीतिज्ञ राजाला सांग, किष्किंधाचा वानर आपले हित अहित नीट प्रकारे जाणतो. जा रावणाला सांग की बिभीषणाच्या येण्यानं लंका वाचली आहे, परंतु रावणाला तिन्ही लोकात कुणीही वाचू शकत नाही. आमचं उत्तर तुझ्या राजाच्या मृत्यूचा संदेश आहे. आणि आपल्या राजाला हेही सांग की अजून वेळ आहे. जर आपलं कुल आणि राक्षस जातीचं संरक्षण हवं असेल तर श्रीराम प्रभूंच्या शरणात ये, तर आपणच लंकेचे राजा राहाल. मला राजसिंहासनाची काही लालसा नाही. यानं काही लाभ होणार नाही विभीषणजी. आपण तर जाणताच की महाराज रावणांचा हट्ट किती अटळ आहे. हो, हे तर सांग की आपल्या सेनेत तुमचे किती गुप्तचर आहेत. विभीषणजी, निश्चितच आपण माझ्याकडून ही आशा करत नसाल की मी आमच्या गुप्तचरांचं हे गुपित आपल्याला सांगेन. आमच्या गुप्तचरांना पकडणं महाराज सुग्रीवांच्या गुप्तचर विभागाचं कर्तव्य आहे आणि माझं कर्तव्य त्यांचं रक्षण करणं आहे, त्यांना पकडून देणं नाही. महाराज, आता मला जाण्याची आज्ञा द्या. जा. महाराज सुग्रीव, मी आजपासून आपला भक्त झालो आहे. तर सुग्रीवानं आपल्या मृत्यूचा संदेश पाठवला आहे. वा, त्या मुंगीलाही पंख फुटले. एक मरकट उड्या मारून समुद्र काय पार करून गेलाय हे समजायला लागले की सगळे वानर सागर पोहून येऊ शकतील. लाटांमध्ये समाधी होऊन जाईल सर्वांची. काय त्या गोष्टीला जाणत नाही? त्यांना आपल्या मृत्यूचं भय नाही वाटत? क्षमा करा महाराज. मी त्यांच्या सगळ्या शिबिरात असा एकही सैनिक नाही पाहिला ज्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं काही भय होतं.
आणि त्या कुलघाती विभीषणाची काय स्थिती आहे? वानर सेनेत लपलेल्या आपल्या गुप्तचरांनी मला सांगितलं की तिथं विभीषणाचा मोठा आदर आणि सन्मान होतो. ऐकलंय राम त्यांना आपल्या बरोबरचा आसन देतो, त्यांच्याशी सल्लामसलतही करतो. आमचे रहस्य जाणण्यासाठी तर डोक्यावरही घेतील. शत्रूच्या वैऱ्याला मित्र बनवून स्वार्थ साधण्यात तर चतुराई आहे ना, परंतु जो आपले भाऊ बंधू सख्खे संबंधितांचा नाही होऊ शकला तो त्यांचा काय बनेल? लंकेला पोचल्यावर मी स्वतःच आपल्याला रावणाच्या साऱ्या बंदोबस्तातील दुर्बल आणि गुप्त स्थान सांगेन, जिथून त्याचं भेदन करता येईल. परंतु सगळ्यात पहिला प्रश्न तर हा आहे की आपल्या आणि लंकेच्या मध्ये हा जो अमर्याद समुद्र आहे, या विशाल जलराशीला सेनेसहित कसं पार करावं? आपणा लोकांकडे तर आकाशमार्गानं येण्या जाण्याची विद्या आहे, परंतु आमची सेना या समुद्राला कशी पार करेल? आपण त्यांना अशी एखादी विद्या शिकवू शकता किंवा इतर काही गूढ उपाय सांगू शकता ज्यानं आम्ही साऱ्या सेनेसह त्या तीरावर पोचू? प्रभू, या सर्व आसुरी विद्या आहेत, ज्या राक्षस जातीसाठी तर सहज आहेत, परंतु मानव आणि वानरांसाठी त्या साधना सहज नाही आहेत, कारण या शक्ती सात्विक नाही आहेत. याचा अर्थ तर हा झाला की आमची सेना त्या तीरावर पोचूच शकत नाही. दादा, माझं मत तर असं आहे, इथे खूप घनदाट जंगल आहे. सेनेद्वारा लाकडं कापून सहस्त्र नावा बनवता येतील. त्याच्यात बसून आपली सेना त्या तीरावर पोहोचेल. बंधू लक्ष्मणा, सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर विचार करा. नावा लंकेच्या जवळ पोचताच राक्षस लोक आपल्या जवळच्या यंत्रांनी त्यांच्यावर मोठमोठे दगड फेकून त्यांना बुडवून टाकतील. आपल्या सेनेला तर्फांवर उतरूनच देणार नाहीत. आपण तर प्रत्येक गोष्टीचं खंडन करीत आहात, काही उपाय तर सांगा. प्रभू, यावर एक मार्ग माझ्या लक्षात येतो आहे. कोणता? आपण समुद्राकडे रस्ता मागा. समुद्राकडे रस्ता मागू? मागितल्यावर हा समुद्र आम्हाला रस्ता देईल? दादा, महाराज विभीषणांचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला समुद्राकडूनच रस्ता घ्यायला पाहिजे, परंतु मी रस्ता मागण्याचं समर्थन नाही करणार. आपला धनुष्य बाण उचला. प्रथम तर आपल्या धनुष्य बाणाच्या एकाच टणकाराने त्याचे कान टवकारतील, अन्यथा धनुष्यावर अग्निबाण ठेवून त्याच्या दिशेने रोखा. मग तो स्वतःच हात जोडून आपल्या समोर येईल. दादा, या युक्तीनं बराच अनाचार माजेल लक्ष्मण. दुसऱ्याला संधी देण्यापूर्वीच त्याच्या विरुद्ध शस्त्र उचलणं अहंकारातून आलेल्या अत्याचारासारखं आहे. खऱ्या शक्तिशाली व्यक्तीनं आपली विनम्रता ही कधीच सोडू नये. आणि प्रथम महाराज विभीषणांना हे तर विचार की त्यांनी कोणत्या विश्वासावर समुद्राला विनंती करण्याचा सल्ला दिला. प्रभू, समुद्र आपल्या कुळात ज्येष्ठ आहे, एका दृष्टीने आपले पूर्वज आणि कुलगुरू सुद्धा. आपण त्याचे वंशज आहात. त्या महाराज सगरांनीही या विशाल महासागराला निर्माण केलं होतं, म्हणून त्यांचे समुद्रावर खूप उपकार आहेत. त्यांच्याच कृपेने सिंधूने पृथ्वीवर इतकी विस्तृत जागा व्यापली आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की समुद्र अवश्य आपली मदत करतील आणि आपल्या सेनेला त्या तीरावर जाण्याचा मार्ग सांगतील. मित्रा, आम्हाला आपलं हे बोलणं अत्यंत आवडलं आहे. लक्ष्मण, माझ्यासाठी इथंच गवताचं एक आसन बनव. मी इथंच बसून समुद्राची आराधना करीन, जोपर्यंत ते प्रसन्न होऊन माझी प्रार्थना स्वीकार करत नाहीत. जशी आज्ञा दादा.
नमस्तुभ्यं जलनिधी नमामि सरिता स्वामी. हे महासागर, मी महाराज सगरांचा वंशज दशरथ पुत्र राम, माझा भाऊ लक्ष्मणासहित आपल्याला शरण आलो आहे. हे रत्नाकर, माझे पूर्वज सगरद्वारा आपली उत्पत्ती झाली आहे. आज रघुकुलावर आलेल्या विपत्तीचं निवारण करण्यासाठी एक विशाल सेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपण मला आपल्या पाण्यातून मार्ग देण्याची कृपा करावी. आपल्याला प्रसन्न करण्यासाठी मी अन्न आणि जलाचा परित्याग करून इथंच बसून आपली आराधना करतो आहे. माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा जलनिधी. समुद्राकडे रस्ता मागतोय. वाह, भिकाऱ्याप्रमाणे राहता राहता ज्याच्या त्याच्याकडे भीक मागण्याची सवय झाली. मूर्ख हे समजत असेल की समुद्रासमोर बसून रडेल, आपली व्यथा ऐकवेल की माझ्या पत्नीचं हरण झालेलं आहे, तर समुद्र द्रवून जाऊन दयेनं आपल्या लाटामध्ये त्याला कोरडा रस्ता बनवून देईल. ज्यांचे साथीदार विभीषण काकांसारखे भित्रे असतील ते अशीच मूर्खता करणार. अन्न पाणी घेतल्याशिवाय 2-4 दिवस निघून जाऊ देत, मग तीच वानर सेना त्यांच्या मृत शरीराची शोभा यात्रा काढेल. नाही नाही, अशा अशुभ गोष्टी नको सांगूस. मी नाही सांगत मुली, मी तर केवळ तुला राजमहालातील समाचार सांगते. जर या गोष्टी राजमहालात होत होत्या तर खऱ्याच असतील. मग काय माझे स्वामी निराश होऊन समुद्र तटावर बसलेत. अशा प्रकारे समुद्र त्यांच्या गोष्टी का ऐकेल? आणि रावणाप्रमाणे जगातील इतर लोकही त्यांचा उपहास नसतील करत. नाही नाही मुली, अशा निराशाजनक गोष्टी काय विचारात घेतेस? ते नररूपात जे काही करत आहेत ते सारं कार्य जगात आदर्श प्रस्थापित करण्याकरताच करीत आहेत. तू त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेव मुली. ते अन्न जल ग्रहण केल्याशिवाय तपस्या करतायत. माते, जोपर्यंत त्यांचं व्रत चालू आहे मीही अन्न जल ग्रहण नाही करणार. नाही सीता. हो माते, ते माझे पतीही आहेत, ते मला प्रियही आहेत, ते उपाशी आहेत आणि मी खाऊ हे उचित नाहीये. नाही माते, हे उचित नाहीये, हे उचित नाहीये. क्षणोक्षणी आशा संपून जाई, सुटत जाई जणू धीर. घोर निराशेच्या सागरी बुडती जणू रघुवीर. विनंती न माने सागर, जाती 3 दिवस निघुनी.
क्रोधित होता रामही करुणी निश्चय मनी. हे महासागरा, भूतकाळ साक्षी आहे. इक्ष्वाकू वंशी सदा परहितकारी बनून काही ना काही देत आले आहेत. कधीच कुणाकडून काही घेतलेलं नाही, याचना केलेली नाही. रघुवंशी रामानं आज पहिल्यांदा स्वतःच्या अधिकारानं काही मागितलं आहे. काही आशा ठेवून तुझी उपासना केली आहे. 3 दिवस विधिवत पूजा केल्यानंतरही उत्तरादाखल तू केवळ आपल्या अहंकाराचीच गर्जना करत राहिला आहेस. मंदगती जलनिधी, तुझ्यावर रामाच्या प्रार्थनेचा काही प्रभावच नाही पडला. तू रामाच्या विनम्रतेला त्याची असमर्थता समजून चढेल बनला आहेस. जगानं आजपर्यंत रामाची कृपा पाहिली आहे, त्याचा कोप नाही पाहिला. लक्ष्मण, काय? तू माझं धनुष्य आणि सर्पा समान भयंकर बाण घेऊन ये. आज जग रामाचा क्रोध सुद्धा बघेल. जशी आज्ञा दादा. हे कार्य जर त्याच क्षणी केलं असतं तर आपले 3 दिवस व्यर्थ नसते गेले. आता एक क्षणही व्यर्थ नाही जाऊ देणार. तू माझं धनुष्य बाण घेऊन ये. जशी आज्ञा दादा. समस्त देवी देवता आणि इथले चराचर जीव या गोष्टीला साक्षी रहा की माझ्याकडे समस्त समुद्राला सुकवण्याची शक्ती असतानाही मी वरुण देवतेचा मान ठेवण्यासाठी पूर्ण विनय आणि सच्च्या हृदयानं समुद्राची पूजा केली आहे आणि सेनेसहित पार जाण्यासाठी याच्याकडे सहाय्य मागितलंय. परंतु ह्या शत्रूनं माझा उपहासच केला आहे. मी ब्रह्मास्त्राचा उपयोग करून या समुद्रास पाताळापर्यंत पूर्ण सुकवेन. आता जलाच्या जागी इथं फक्त रेती आणि वाळूच राहील, ज्याच्यावरून माझी सगळी सेना आगेकूच करेल. जय ब्रह्मदेव. त्राहिमाम 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 त्राहिमाम. क्षमा करा प्रभू, माझे अवगुण क्षमा करा. आपली पूजा आणि विनम्रतेच्या उत्तरादाखल मी माझे स्थान सोडून आपल्याला मार्ग नाही दिला. यात अवश्य माझा दोष आहे, परंतु हा दोष तर आपणच दिलेला आहे. आपल्या प्रेरणेने मायेने निसर्गात जड चेतन सृष्टीची उत्पत्ती केली आहे. त्याने जड आणि चेतनेच्या भिन्न भिन्न मर्यादा आखून दिल्या आहेत. प्रभू, आम्ही 5 तत्व अर्थात आकाश, धरती, अग्नी, वायू आणि जल या सृष्टीचे मुख्य आधार आहेत. या 5हींचे गुण, स्वभाव आणि मर्यादा
आपल्या स्वीकृतीनेच निश्चित केल्या आहेत. माझ्या सहस्र तरंग उठतात, परंतु मी कधी माझ्या तटांच्या मर्यादांचं उल्लंघन नाही करत. माझा स्वभाव अक्षुब्ध आहे, परंतु आज आपल्या बाणांनी मला क्षुब्ध करून टाकलं. जल जर आपल्या मर्यादांचा भंग करेल तर आपल्या आज्ञेचं उल्लंघन होईल. आपण तर सर्व समर्थ स्वामी आहात. आपल्याला बाण सोडायची आवश्यकताही नाही. आपल्या केवळ इच्छेनेच मी सुकून जाईल आणि आपली सेना मला पार करून जाईल. परंतु भगवंत, त्याने माझा मान आणि माझी मर्यादा दोन्ही भंग पावतील. पाच तत्वांमधील जरी एकाचाही अशा प्रकारे गुण आणि स्वभाव बदलून त्याची मर्यादा भंग केली तर सृष्टीच्या संतुलनात विकार उत्पन्न होईल, ज्याने या धर्तीवर विस्फोट होऊन जाईल. प्रभू, जर आपण प्रलयाआधीच प्रलय आणू इच्छिता तर आपल्याला अधिकार आहे. अन्यथा या ब्रह्मास्त्रापासून माझे रक्षण करा. स्वामी, मी एका सेवकाप्रमाणे आपल्याला शरण आलो आहे. जसं उचित वाटेल आज्ञा द्या, मी तेच करीन. माझं रक्षण करा अथवा दंड द्या. आमचं तुझ्या बोलण्यानं समाधान झालं आहे. आम्ही तुझी मर्यादा भंग नाही करणार, परंतु आम्हाला तो मार्ग सांग ज्यानं आमची सेनाही त्या तीरावर पोचेल आणि सागराची मर्यादाही टिकेल. नाथ, यावर मार्ग तर फार सोपा आहे. आपल्या सेनापतींमध्ये नल नील नावाचे 2 भाऊ आहेत. बालपणी ते खूप खोडकर बालक होते. ते ऋषींचं सामान उचलून नदीमध्ये फेकून द्यायचे, ज्यामुळे दुःखी होऊन एकदा एका सिद्ध ऋषीने त्यांना शाप दिला की ते आपल्या हातांनी जे काही सामान उचलून पाण्यामध्ये टाकतील ते कधीच बुडणार नाही. आज तो शाप आपल्या कामी येईल. नल विश्वकर्माचा औरस पुत्र आहे. त्याला शिल्पकला येते. जर हे दोघं भाऊ आपल्या हाताने पाण्यात दगड टाकून समुद्रावर सेतू बांधायचं कार्य करतील तर लंकेपर्यंत एक असा सेतू तयार होऊन जाईल ज्यावरून चालत आपली सेना समुद्राच्या पैल तीरी पोहोचेल. मी वचन देतो की त्यांनी टाकलेल्या दगडांना आणि त्यापासून निर्मित सेतूला स्वतः मी धारण करून सेतू बंधनामध्ये स्वतः त्यांची मदत करीन. या प्रकारे समुद्राला बांधल्याने तिन्ही लोकांमध्ये आपलं सुयश गायलं जाईल. हे रत्नाकर, हे सागर, आम्ही तुझ्यावर खूपच प्रसन्न आहोत. तुझ्या उदारतेनं आम्ही तुझ्या प्रेमाचे ऋणी झालो आहोत. परंतु आमच्या एका अजून समस्येचं समाधान कर. आज्ञा प्रभू. आमचा हा बाण अमोघ आहे. एकदा का हा धनुष्यावर स्वार झाला की लक्षवेध केल्याशिवाय हा परत भात्यात जात नाही. म्हणून तू आम्हाला आता हे सांग की मी हा बाण कोणत्या दिशेला आणि कुणावर सोडू. प्रभू, उत्तर दिशेला धुमकुल्य नावाचा एक पवित्र देश आहे. तिथे मोठे भयानक दस्यू राहतात, जे आपल्या पापकर्मांनी तिथल्या पवित्रतेचा नाश करतात आणि माझ्या जलाचा दुरुपयोग करतात. प्रभू, आपण आपल्या बाणाला त्यांच्यावरच सोडावे. तथास्तु. या बाणाच्या प्रहारानं तिथली धरती मरुभूमी होऊन जाईल, परंतु तिथं अनेक सुगंधी औषधी वनस्पती उत्पन्न होतील ज्यांनी जीवसृष्टीचं कल्याण होईल. आता मला आज्ञा द्या अयोध्यानाथ. शिवशंकर आणि माता भवानी आपल्याला विजयी करतील. सिद्धिविनायक आपलं सकल मनोरथ सिद्ध करेल. करुणा सागर विनंती करू जोडूनी हात. सीतेस
रहित देवा द्या दर्शन दीनानाथ. नल, नील, आज्ञा प्रभू. विश्वकर्मानंदन, आपण अजूनपर्यंत आपल्या इतक्या महान शिल्पकलेला लपवून ठेवलं. क्षमा करा प्रभू. आम्हाला आमच्या मातापित्यांची शपथ होती. सांगितल्याशिवाय आम्ही आमचे गुण स्वतःहून सांगत नाही. प्रभू, आम्हाला आशीर्वाद द्या. समस्त वानर जातीच्या सहाय्यानं सिंधूवर सेतुबंधनाचं निर्माण कार्य आरंभ करतो. शुभस्य शीघ्रम. महाराज सुग्रीव, आपल्या वानरांना सांगा की या क्षणापासून सेतुबंधनाचं कार्य आरंभ करा. सेतुबंधनाचं सर्व कार्य नल आणि नील यांच्या आज्ञेनुसार होईल. प्रभू, आपल्या आज्ञेचं पालन केलं जाईल. माझं आराध्य दैवत भगवान शिव, समस्त संकटांना दूर करणारे, त्यांच्या असीम दयेनं विश्वातील सकल अवघड कार्य सफल होतात. मला प्रेरणा मिळाली आहे की या पवित्र स्थानावर, जिथं संपूर्ण सागराला पार करणाऱ्या एका महान सेतूच्या निर्मितीचं अवघड कार्य आरंभ होत आहे. मी माझ्या प्रभूंच्या प्रसन्न प्रतिमेची स्थापना करावी आणि अभिषेक करून त्यांची पूजा करावी. आपण सर्व जोपर्यंत सेतू निर्माणाच्या कार्यात व्यग्र असाल, मी त्यांची पूजा करत राहीन. तेव्हा महाराज सुग्रीव, आपण आत्ताच दूत पाठवून काही विद्वान ऋषी आणि पुरोहितांना बोलवण्याचा प्रबंध करावा, जे शास्त्रोक्त विधीनं इथं शिवलिंगाची स्थापना आणि त्यांची विधिवत पूजा करतील. सूर्यवंशावतंसः श्रीसूर्यवंशावतंसः श्रीदशरथात्मजो रामाहम् श्रीदशरथात्मजो रामाहम् ममात्मनः ममात्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्त श्रुतिस्मृतिपुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यर्थम् पुण्यफलप्राप्त्यर्थं सर्वारिष्ट सर्वारिष्ट सर्वविघ्ननिवारणार्थम् सर्वविघ्ननिवारणार्थं सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थम् सर्वदा शुभफलप्राप्त्यर्थं सेतुबन्धप्रारम्भसमये सेतुबन्धप्रारम्भसमये मनयुक्तितफलकामनासिद्ध्यर्थम् मन इच्छितफलकामनासिद्ध्यर्थं श्रीज्योतिर्लिङ्ग श्रीरामेश्वरमहादेवस्य श्रीज्योतिर्लिङ्ग श्रीरामेश्वरमहादेवस्य अचलप्राणप्रतिष्ठापूजनाद्यर्चनम् अहं करिष्ये अचलप्राणप्रतिष्ठापूजनादर्शनम् अहं करिष्ये. यज्ञमिमन्तानो स्वरिष्ठं यज्ञत्वं सामिमन्दधातु विश्वे देवा सपिहमादयन्ता. शिवलिङ्गस्थापुनी विधिवत पूजा शिवसमान प्रिय मजना दूजा.